म्हातारपणात पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी खा हे 20 पदार्थ। नमस्कार मित्रांनो, घरातल्या ज्येष्ठ माणसांचे पचन व्यवस्थित राहण्यासाठी रोजच्या जेवणात या गोष्टी नक्की ठेवा। वय 60च्या पुढे गेल्यावर पोट साफ न होणे, गॅस, ॲसिडिटी, छातीत जळजळ, करपट ढेकर आणि पोट जड वाटणे अशा समस्या वाढतात। अनेकांना वाटते की यावर आयुष्यभर औषधेच घ्यावी लागतील, पण जेवणाची योग्य काळजी घेतल्यास वय झाले तरी पोट ठणठणीत राहू शकते। 1 रुपयाचाही अतिरिक्त खर्च न करता फक्त घरातील साध्या गोष्टींनी ही समस्या आपण मुळापासून संपवू शकतो। आज या व्हिडिओमध्ये आपण असे साधे 20 घरगुती पदार्थ आणि 10 विशेष सवयी पाहणार आहोत, ज्यांपैकी 10वी सवय तर इतकी महत्त्वाची आहे की त्यामुळे तुमच्या औषधांचे पैसे कायमचे वाचतील आणि बद्धकोष्ठता व गॅसचा त्रास दूर होऊन खाल्लेलं अन्न अंगी लागेल आणि एकदम हलके व फ्रेश वाटेल। मित्रांनो, वृद्धापकाळात पचनसंस्था का बिघडते? सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की वय वाढू लागले की पोटात गडबड का सुरू होते। नंबर 1, अन्न पचवण्यासाठी पोटात जे पाचक रस तयार होतात यांचे प्रमाण कमी होते। नंबर 2, आतड्यांची अन्न पुढे ढकलण्याची ताकद मंदावते। नंबर 3, दात पडल्यामुळे किंवा कमकुवत झाल्यामुळे अन्न चावून नीट बारीक केले जात नाही। नंबर 4, विनाकारण किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनेक प्रकारची औषधे किंवा पेनकिलर्स घेतल्याने पोटातील नैसर्गिक अस्तर कमकुवत होते आणि पाचक जंतू नष्ट होतात। नंबर 5, शरीरात आवश्यक असणारे स्निग्ध पदार्थ आहारातून पूर्णपणे बंद केल्यामुळे आतडे आतून कोरडे पडतात आणि त्यांची लवचिकता कमी होते। नंबर 6, रात्रीची झोप पूर्ण न होणे, सतत काळजी करणं, शरीराची हालचाल कमी असणं, दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणं आणि पुरेसे पाणी न पिणं या सर्व कारणांमुळे तरुणपणी जे अन्न सहज पचायचे तेच आता खाल्ल्यावर पोट फुगल्यासारखे किंवा जड झाल्यासारखे वाटते। चला तर मग म्हातारपणातही पोट मजबूत ठेवणाऱ्या त्या गोष्टी पाहूया। वयस्कर लोकांचे पोट निरोगी ठेवणारे 20 सोपे घरगुती उपाय। नंबर 1, किसलेले आले आणि लिंबू रस। फायदे: आले हे लाळ आणि पोटातील पाचक रस तयार करण्यास मदत करते। यामुळे मंदावलेली भूक सुधारते, जेवणाची इच्छा वाढते आणि खाल्ल्यानंतर पोटात गोळा येणं किंवा मळमळणं थांबतं। कसे खायचे? दुपारच्या जेवणापूर्वी 10 मिनिटे आधी अगदी अर्धा छोटा चमचा आल्याच्या किसात 2 थेंब लिंबाचा रस आणि चिमूटभर सेंधव मीठ मिसळून ते चावून खावे। नंबर 2, कोमट पाणी। फायदे: अनेक वयस्कर लोकांना थंड पाणी पिण्याची सवय असते, पण त्यामुळे पचनक्रिया मंदावते। कोमट पाण्यामुळे आतड्यांमधील कचरा साफ होतो, शौचाला खडा होत नाही, पोटाची पचनशक्ती वाढते आणि गॅसचा त्रास कमी होतो। कसे प्यावे? सकाळी डोळे उघडल्याबरोबर न विसरता 1-2 ग्लास कोमट पाणी प्यावे आणि दिवसभरही साधे किंवा कोमट पाणीच पीत राहावं। नंबर 3, दही, पोटासाठी अमृत। फायदे: दही हे पोटाला थंड ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम मानले जाते। याने पोटातील चांगले जंतू वाढतात, जे अन्न पचवायला मदत करतात। जुलाब किंवा पोट साफ न होणं या दोन्ही त्रासांवर दही गुणकारी आहे। याने गॅस कमी होतो आणि आजारांची लढण्याची ताकद मिळते। कसे खायचे? दुपारी जेवताना 1 वाटी ताजे दही खावे, आवडत असल्यास त्यात थोडे आले किसून टाकावे। रात्रीच्या वेळी दही खाणं पूर्णपणे टाळावं आणि फ्रीजमधील थंड किंवा शिळे दही कधीही घेऊ नये। नंबर 4, मुगाचे कढण म्हणजे सूप। फायदे: मूग हे पचायला अत्यंत हलके असतात। आजारपणानंतर किंवा जास्त अशक्तपणा आल्यावर हे कढण आतड्यांना अजिबात ताण न देता शरीराला आवश्यक पोषण पुरवते आणि पचन यंत्रणा पूर्ववत करते। कसे बनवायचे? हिरवे अख्खे मूग पाण्यात मऊ शिजवून ते पाणी गाळून घ्यावे, त्यात थोडे जिरे हिंगाची फोडणी आणि चवीपुरते मीठ घालून कोमट असताना प्यावे। नंबर 5, त्रिफळा चूर्ण। फायदे: त्रिफळा ही आयुर्वेदातील जुनी आणि खात्रीशीर औषधी आहे, जी आजोबा आजींसाठी वरदानच आहे। याने कितीही जुना पोट साफ न होण्याचा त्रास असेल तर आराम मिळतो, आतडे आतून स्वच्छ होतात आणि गॅस पित्त कमी होऊन छान भूक लागते। कसे घ्यावे? रात्री झोपायच्या आधी 1 छोटा चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यात मिसळून सलग 2 ते 3 आठवडे घ्यावी। याने खूप छान फरक पडतो। मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला उठताना बसताना आधार घ्यावा लागतो का? थोडे चालले तरी पाय दुखायला लागत असतील तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा। वळूयात
पुढील माहितीकडे. नंबर 6, बडीशेप. फायदे. बडीशेप फक्त तोंड सुवासिक करण्यासाठी नसते, तर त्या पोटाच्या आरोग्यासाठी रामबाण आहे. याने पोटातील आग शांत होते, गॅस सुटतो आणि खाल्लेले अन्न पटकन पचते. तोंडातून येणारी दुर्गंधीही याने दूर होते. कसे खायचे? दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर रोज 1 चमचा बडीशेप चावून खावी. जास्त कोरडे वाटल्यास वरून थोडे कोमट पाणी प्यावे. नंबर 7, ताजी पुदिना आणि कोथिंबीर चटणी. फायदे. पुदिना पोटातील पेटके, फुगवटा किंवा कळा येणं थांबवतो, तर कोथिंबीर पोटातील उष्णता कमी करते. ही चटणी तोंडाला चव आणते आणि लाळ ग्रंथींना उत्तेजित करून पचन जलद करते. कसे खावे? रोजच्या दुपारच्या जेवणात 1 ते 2 चमचे ताजी पुदिना कोथिंबीर चटणी कमी मिरच्या आणि कमी तिखट वापरून तोंडी लावण्यासाठी ठेवावी. नंबर 8, दलिया किंवा ओट्स. फायदे. वय जास्त झाल्यावर तेलकट किंवा जड अन्न खाल्ले की पोट बिघडते. अशा वेळी दलिया किंवा ओट्स खाणं हा सगळ्यात चांगला आहार आहे. यात फायबर जास्त असल्याने शौचाला कडक होत नाही, पोट हलके राहते आणि शरीराला ताकद मिळते. कसे खायचे? सकाळी नाश्त्याला किंवा रात्रीच्या वेळी भरपूर हलक्या भाज्या टाकून जास्त मीठ न घालता मऊ मऊ खिचडीसारखे बनवून खावे. नंबर 9, पपई. फायदे. वयस्कर लोकांसाठी पपई हे सगळ्यात सुरक्षित आणि गुणकारी फळ आहे. पपईमध्ये असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे जुनाट बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होतो. सकाळी पोट एकदम साफ होते आणि वजनही वाढत नाही. कसे खायचे? सकाळी काहीही खाण्यापूर्वी रिकाम्या पोटी 1 वाटी ताजी पपई खावी. फ्रीजमध्ये ठेवलेली खूप थंड पपई खाऊ नये. नंबर 10, आवळा कँडी किंवा ज्यूस. फायदे. आवळा हा विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे. हा आतड्यांची आतील ताकद वाढवतो, वयस्कर लोकांमध्ये वारंवार होणारे जुनाट पित्त कमी करतो आणि यकृताचे कार्य सुधारतो. कसे खावे? सकाळी उपाशी पोटी 2 चमचे आवळ्याचा रस कोमट पाण्यातून घ्या किंवा जेवणानंतर एक घरातील बनवलेली सुकी आवळा कँडी चोखून खावे. नंबर 11, ओवा. फायदे. ओवा हा घरगुती दवाखान्यातील लहान महत्त्वाचा घटक आहे. पोटात अचानक कळ येणं, गॅस भरणं किंवा छातीत जळजळ होणं यावर ओवा लगेच आराम देतो. कसे घ्यावे? जेवणानंतर चिमूटभर ओवा कोमट पाण्यासोबत गिळावा किंवा ओवा पाण्यात उकळून तो काढा कोमट करून प्यावे. नंबर 12, मिक्स भाज्यांचे सूप. फायदे. रात्रीच्या वेळी जड चपाती भाजी खाण्यापेक्षा मिक्स भाज्यांचे पातळ सूप पिणं मोठ्या माणसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे पाणीदार सूप पचायला अगदी हलके असते, शरीराला ताकदीचे घटक मिळतात आणि पोटाला अजिबात त्रास होत नाही. कसे बनवायचे? रात्रीच्या खाण्यात दुधी भोपळा, गाजर, पालक, टोमॅटो एकत्र शिजवून कमी तिखट मीठ घालून गरम गरम सूप तयार करावे. नंबर 13, घरचे साजूक तूप. फायदे. साजूक तूप हे आतड्यांना वंगण देण्याचं काम करते. यात असणारे ब्युटेरिक ॲसिड आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता नष्ट करते. कसे खायचे? रोज दुपारच्या मऊ भातावर किंवा चपातीवर अर्धा छोटा चमचा शुद्ध गाईचे तूप टाकून खावे. नंबर 14, खजूर भिजवलेले. फायदे. खजूर पोटाला नैसर्गिक ऊर्जा देतात. यात लोहाचे आणि फायबरचे प्रमाण उत्तम असल्याने पोटांचे स्नायू बळकट होतात आणि शरीराचा थकवा दूर होतो. कसे घ्यावे? रात्री 2 मऊ खजूर अर्धा कप पाण्यात भिजत घालावेत. सकाळी उठल्यावर ते मऊ खजूर नीट चावून खावेत. नंबर 15, इसबगोल. फायदे. हे एक नैसर्गिक फायबर आहे जे आतड्यात पाणी धरून ठेवते. यामुळे जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचे पोट सकाळी कसलाही ताण न पडता साफ होते. कसे घ्यावे? रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा इसबगोल पावडर 1 ग्लास कोमट दुधात किंवा पाण्यात मिसळून लगेच प्यावी. नंबर 16, गुलकंद. फायदे. गुलकंद हा पोटातील अतिरिक्त उष्णता आणि जळजळ शांत करण्यासाठी सर्वोत्तम आहे. याच्या नियमित सेवनाने तोंडाला येणारे फोड आणि छातीतील पित्त दूर होते. कसे खायचे? रोज सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर 1 छोटा चमचा ताजे गुलकंद चोखून खावे. नंबर 17, हिंग पाण्यात कालवलेला. फायदे. हिंग हा पोटातील गॅसचा सर्वात मोठा शत्रू आहे. पोटात अचानक गॅसमुळे फुगवटा आला किंवा कळा आल्या तर हिंग पोटाला त्वरित हलके करतो. कसे घ्यावे? जेवणात हिंगाचा वापर असावा. पोट खूप फुगल्यास चिमूटभर हिंग कोमट पाण्यात विरघळवून ते पाणी प्यावे. नंबर 18, डाळिंबाचा रस कमी बियांचा. फायदे.
डाळिंब हे आतड्यांची पचनशक्ती संतुलित करते. ज्यांचे पोट नेहमी मऊ पडते किंवा वारंवार शौचाला जावे लागते त्यांच्या आतड्यांना बांधून ठेवण्याचं काम डाळिंब करते. कसे घ्यावे? दुपारच्या वेळी एक लहान वाटी डाळिंबाचे दाणे चावून खावे किंवा बिया गाळून त्याचा ताजा रस प्यावा. नंबर 19 जवसाची चटणी. कमी तिखट. फायदे: जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर असते. हे रक्तवाहिन्या आणि आतडे दोन्ही स्वच्छ ठेवण्यास मदत करते. कसे खायचे? जवस हलके भाजून त्यात थोडे जिरे आणि काळे मीठ टाकून पूड बनवून रोजच्या जेवणात अर्धा चमचा ही चटणी खावी. नंबर 20 कोमट दुधात सुंठ पावडर. फायदे: सुंठ पचनासाठी अत्यंत पाचक आणि वातशामक मानली जाते. रात्री सुंठ घातलेले दूध प्यायल्याने पोटात रात्री गॅस तयार होत नाही आणि सकाळी उठल्यावर शौचाला साफ होते. कसे घ्यावे? रात्री झोपण्यापूर्वी 1 कप कोमट दुधात फक्त पाव चमचा सुंठ पावडर टाकून ते दूध प्यावे. पचन योग्य ठेवण्यासाठी 5 आवश्यक सवयी. नंबर 1 पोट जास्त वेळ रिकामे ठेवू नका. वेळेवर खात जा. नंबर 2 घास कधीही घाईघाईने न गिळता हळूहळू आणि नीट चावून खा. नंबर 3 रात्रीचे जेवण नेहमी कमी आणि अगदी हलके असू द्या. नंबर 4 जेवण झाल्यावर घरातल्या घरात किंवा बाहेर थोडी शतपावली नक्की करा. नंबर 5 मनावर कुठलेही दडपण किंवा चिंता ठेवू नका. म्हातारपणात जर माणसाचे पोट साफ असेल तर अर्धे आजार तिथेच संपतात. आयुष्यभर औषधांच्या गोळ्या खाण्यापेक्षा रोजचा आहारच औषधांसारखा पाळलेला कधीही चांगला. काही अत्यंत महत्त्वाच्या विशेष सवयी. नंबर 1 जेवताना पाणी पिणे थांबवा. जेवता जेवता मध्येच गटागटा पाणी पिऊ नका. पाणी नेहमी जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने प्यावे. नंबर 2 चुकूनही उपवास वगैरे करू नका किंवा उपाशी राहू नका. वयस्कर माणसांनी खूप वेळ उपाशी राहू नये. रिकाम्या पोटी पित्त अंगावर उठते. दिवसातून 3 वेळा थोडे थोडे जेवावे आणि मध्ये 2 वेळा हलका नाश्ता करावा. नंबर 3 फळे खाण्याची योग्य वेळ. फळे नेहमी जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी स्वतंत्र खावीत. जेवण झाल्या झाल्या लगेच वरून फळं खाण्याची चुकी करू नका. नंबर 4 शांत चित्ताने जेवा. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. शांत बसून पूर्ण लक्ष ताटातील अन्नावर ठेवा. घास घाईघाईने न गिळता प्रत्येक घास तोंडात किमान 20 वेळा चावून मऊ करा. नंबर 5 सैल आणि सुती कपडे वापरा. जेवताना आणि जेवल्यानंतर कधीही पोटावर घट्ट बेल्ट किंवा घट्ट कपडे नसावेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अगदी सैल आणि मऊ सुती कपडे वापरावेत. पोटावर जास्त दाब पडल्यास आतड्यांची हालचाल मंदावते. गॅस पोटातच अडकून राहतो आणि अस्वस्थता वाढते. सैल कपड्यांमुळे पचन सहज होते. नंबर 6 वज्रासनात किंवा सुखासनात बसा. जेवण झाल्यावर लगेच सोफ्यावर किंवा बेडवर आडवे पडू नका. शक्य असल्यास जेवणानंतर 2 ते 5 मिनिटे पाठीचा कणा सरळ ठेवून वज्रासनात बसावे. यामुळे पोटाकडचा रक्तप्रवाह वाढतो आणि पचनक्रिया खूप वेगवान होते. वज्रासन जमणार नसेल तर पाठीला उशीचा आधार देऊन सरळ सुखासनात बसावे. नंबर 7 रात्रीचे जेवण आणि दूध. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 तासांचे अंतर ठेवा. रात्री झोपताना दूध पिण्याची सवय असल्यास थंड दूध न घेता कोमट दुधात चिमूटभर हळद आणि जायफळ पावडर टाकून प्यावे. नंबर 8 रात्री तांबे किंवा पितळ्याच्या भांड्यातील पाणी टाळा. अनेक वयस्कर लोक तांब्याच्या किंवा पितळ्याच्या तांब्यात रात्रभर पाणी ठेवतात आणि सकाळी पितात. परंतु म्हातारपणात जास्त उष्णता किंवा पित्ताचा त्रास असेल तर हे पाणी पोटातील जळजळ वाढवू शकते. त्याऐवजी साध्या मातीच्या माठातील किंवा काचेच्या बाटलीतील पाणी पिणे पोटाला जास्त थंडावा देते. नंबर 9 डाव्या कुशीवर झोपा. वामकुक्षी. दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर लगेच झोपणं चुकीचं आहे. पण जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा नेहमी डाव्या कुशीवर तोंड करून झोपावे. आपल्या पोटाची नैसर्गिक ठेवण डाव्या बाजूला झुकलेली असते. त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील पाचक रस बाहेर पडत नाही आणि छातीत जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास होत नाही. नंबर 10 मन आनंदी ठेवा. अतिविचार आणि मानसिक ताण हा पोटाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मन शांत ठेवण्यासाठी देवाचे नाव घ्यावे, ध्यान करावे किंवा आवडीची गाणी ऐकावीत. मित्रांनो,
हे नेहमी लक्षात ठेवा. म्हातारपणात जर माणसाचे पोट निरोगी असेल तर दवाखान्याची पायरी चढावी लागत नाही. पोट रोज व्यवस्थित साफ झाले की शरीर हलके राहते, मन उत्साही असते, आजारांशी लढण्याची ताकद वाढते आणि आयुष्याचे उत्तरार्ध अगदी आनंदात निघून जाते. तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातील, नात्यातील ज्येष्ठ मंडळी आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुमचा एक लहानसा शेअर त्यांच्या आरोग्यासाठी खूप मोलाचा ठरू शकतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.